या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। हमारा काम है बड़ा तो इन लोगों को थोड़ा तो बड़ा दिन थोड़ा पैसा क्या हमारा मुंडी होता है ये पूरा वाला वर्षन के पास मालूम है हमारा ऊपर गोले ने नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील फनमुर्ग येथे दाखल झालेलो आहोत। फनमुर्ग येथे सीना नदीच्या पात्रामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे सध्या फनमुर्ग गावाला या पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। याचाच एक दृश्य म्हणून आता आपण जंगली महाराज मठ असलेले या ठिकाणी आहोत। सध्या आपण परिस्थिती पाहू शकता। जंगली महाराज मठाच्या जवळपास 4 ते 5 फूट पाणी असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। सध्या आपण सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यात नसून सध्या सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील फनमुर्ग या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। सीना नदीला अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे कोळेगाव धरणातून त्याचबरोबर सीना नदीला जोडणाऱ्या अतिरिक्त नद्याच्या पाण्यात भरमसाठ वाढ झाल्यामुळे सध्या सीना नदीला या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। हे सध्या जे आपण दृश्य बघत आहोत हे कोणत्याही प्रकारचा तलाव नसून हे सध्या या ठिकाणी जमीन आहे आणि याच जमिनीवरती जंगली महाराजांचं जन्मगाव म्हणून ओळख असलेले फनमुर्ग बी या ठिकाणी आहे। परंतु जंगली महाराजांचं जन्मस्थान असलेलं हे जे दर्गा आहे ते संपूर्ण पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे। जेणेकरून याच जंगली महाराज मठाच्या आसपास जवळपास 3 ते 3.5 फूट पाण्या असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। सध्या आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी सीना नदीने आपला रुद्र अवतार या ठिकाणी केलेला दिसत आहे। जेणेकरून शेतकऱ्यांच्या घरासह शेतींचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आपल्या समोर ते जंगली महाराज मठाचे जे विश्वस्त आहेत ते काजरे भाई आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेऊ। भाई काय सांगाल आणि कशा प्रकारे हे दृश्य वाटतं, काय वाटतं? हे काल रात्री शासनाचं आम्हाला मेसेज आलतं कोळेगाव बंधारातून 2 ते 2.5 लाख पाणी सोडलेलं म्हणून। तरी आपण इथे समजा सामान वगैरे भरून लोक ठेवलेलं आहे। शासनाचा मेसेज जर नाही आला असलं तर अचानक पाणी असलं तर लोकांना लय धोका झाला असतं। सकाळी विद्यमान आमदार बापू साहेब सकाळी येऊन भेट देऊन गेलेले आहे गावात। मग बापू साहेबांना आम्हाला एकच विनंती करायचं आहे की इथं जंगली महाराज मठाजवळ एक मोठं हॉल करून द्यावं ही विनंती। आणि लोकांना लोकांना इथं राहण्याची सोय करून द्यावी ही एवढी मी आमदार साहेबांना विनंती करतो। काय सांगाल दादा? आणि अचानक पाणी वाढलं, लोकांचे जे नदीकाठचे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झालं, तर तुम्हाला काय वाटतं असं आता ही सध्या परिस्थिती बघून? सध्या परिस्थिती बघून तर आम्हाला तर गाव सोडायचं असं वाटतं। गाव सोडून पलीकडे ते जायचंय। आता त्यासाठीच आम्हाला आमदार साहेबांनी एक कुठेतरी सुरक्षेसाठी एक हाल बिल बांधून दिलं तर फार बरं होतंय। त्यासाठी आमदार साहेबांना आम्हाला एक विनंती आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येईल वाटलं होतं का सीना नदीला? नाही वाटलं नव्हतं। अचानकच पाणी होतं असं वाटलं नव्हतं। ते 2020 पेक्षा जास्त पाणी आहे। 2020 पेक्षा जास्त पाणी आहे। अजून पाणी वाढणार आहे म्हणून शासनाने सांगताय। शेतकऱ्यांच्या शेतीचं घरांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांच्या सर्व ऊस आडवं पडून गेलेला आहे। शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे आणि आपल्या फनमुर्ग गावच्या झोपडपट्टीत सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्यांच्या घरचं पण नुकसान होणार आहे। महसूल प्रशासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करणे गरजेचं वाटतं। हा, तात्काळ पंचनामा करून काय असलं तर थोडं मदत करावी अशी शासनाला विनंती आहे। कारण आता आपण सध्या येथील परिस्थिती अतिशय दयनीय परिस्थिती झालेली आहे। जंगली महाराज मठामध्ये जवळपास 3 ते 3.5 फुटाहून अधिक पाणी या ठिकाणी साठल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। जवळपास संपूर्ण जंगली महाराज मठ हे पाण्यामध्ये असल्याचे चित्र दिसत आहे। विद्यमान आमदारांना फनमुर्गीकर ग्रामस्थांच्या वतीने एखादं विशाल मठ या ठिकाणी किंवा एखादं सभागृह बांधण्याची मागणी फनमुर्गी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे। मी कॅमेरामॅन आसिफ कादरेसह मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, फनमुर्गी। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल
हॉटेल बडे मियाँ। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।